मी आज असं म्हणू शकतो की साधारणपणे 70 ते 80% गोष्टींवर आमचं एकमत होत आहे. थोड्याशाच गोष्टी राहिलेल्या आहेत, त्याच्यावर आता चर्चा चाललेली आहे. सेनेशी युती होण्याबद्दल मी आशावादी, चर्चा योग्य दिशेने सुरू. मुख्यमंत्र्यांची माहिती. शिवसेनेला 4 कॅबिनेट आणि 8 राज्यमंत्रीपद द्यायला भाजप तयार. अप्रत्यक्ष करांची जागा घेणारं गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स बिल या हिवाळी अधिवेशनात सादर करण्याचा प्रयत्न करणार. अर्थमंत्री अरुण जेटलींची माहिती. संसदेच्या आत आणि बाहेर तृणमूल खासदारांची निदर्शनं. राज्यसभेत तृणमूल खासदार उतरले हौद्यात. सहारा घोटाळा प्रकरणी अमित शहांची सीबीआय चौकशी करण्याची तृणमूलची मागणी. राज्यसभेतही गदारोळ. 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन पास होणार अनिवार्य. ग्रेडिंग पद्धत होणार बंद. ढकल पास होण्यालाही बसणार चाप. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच. मराठवाड्यात 3 तर बुलढाण्यात 24 तासात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर जवळ अपघातात 7 जण ठार, 5 जण जखमी. मारुती ओमनी आणि ट्रक मध्ये झाला अपघात. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती अपघातात 3 जण ठार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागालँडच्या हॉर्नबिल फेस्टिवलमध्ये. ईशान्य भारताच्या रेल्वे विकासासाठी 28,000 कोटी रुपये देणार. पंतप्रधानांची घोषणा. IPL स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणी आज पुढची सुनावणी. एन श्रीनिवासन यांच्या भवितव्याचं काय होणार याकडे लक्ष. आणि आज जागतिक एड्स दिन. नॅकोची यंदाची थीम 0. यापुढे 0 लोकांना एड्सची लागण. एड्समुळे 0 मृत्यू प्रत्यक्षात आणण्यासाठी सामाजिक संस्थांची धडपड.